कन्नड तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायतने टँकरमुक्त गाव करण्यासाठी जमिनीची पाणी पातळी वाढवण्यासाठी तसेच शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी पुढाकार घेतला असून विविध प्रकल्प उपक्रम राबवण्यासाठी सुरुवात केली आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंग, वनराई बंधारा, सांडपाणी व्यवस्थापन, जलतारा विहिरी पुनर्भरण यासारखे प्रकल्प उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठल मंदिर, मारुती मंदिर, सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबवण्यात येत आहे। गावातील ड्रेनेज लाईनचे पाणी शोष खड्ड्यात सोडण्यात आले आहे। यामध्ये बस स्टँड रोड, सारोळा पॉइंट, अहमदाबाद रोड पॉइंट, जवखेडा रोड, राजू जाधव यांच्या घराजवळ, शांताबाई देवराव ढमाले यांच्या घरासमोर इत्यादी ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आले। जागतिक जल दिनानिमित्त रमेश लेनेकर यांच्या शेतात ग्रामपंचायतच्या सहकार्याने मार्गदर्शनातून जलतारा खड्डा खोदून त्यात लहान मोठे दगड गोटे टाकण्यात आले। त्यानंतर मातीने तो खड्डा बुजवून टाकण्यात आला असून यावर्षी आम्ही गावात 5 खड्डे खोदून प्रकल्प ग्रामपंचायत कार्यालयाने केला आहे, असे मत ग्रामविकास अधिकारी अशोक काळे यांनी व्यक्त केले। या उद्घाटन प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। देविदास थोरात, एमसी न्यूज, नाचनवेल, कन्नड। आज 22 मार्च जागतिक जल दिनाचं औचित्य साधून ग्रामपंचायत सारोळा येथील शेतकरी लेनेकर यांच्या शेतामध्ये त्यांनी वैयक्तिक खोदलेल्या विहिरीजवळ एक भला मोठा जलताराचा खड्डा खोदून आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। पाण्याचं महत्त्व गावातील लोकांना पटवून देण्यात आलं आणि त्या निमित्तानं आज हा जलताराचा भला मोठा खड्डा आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। याप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीनं यापूर्वी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही अंजना नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला होता आणि त्याचा फायदा आम्हाला असा झाला की मागच्या वर्षी जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई गावाला निर्माण झाली होती आणि आता मार्च संपत आला तरीसुद्धा पाणी टंचाई अद्याप नाही आहे। म्हणजे 2 महिने आमचे पुढं लोटलेले आहेत। यानंतर आम्ही गावातील सर्व जिल्हा परिषदच्या शाळाच्या 2 मोठ्या इमारती, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर आणि सांस्कृतिक सभागृह या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेली आहेत। याचा फायदा आम्हाला भविष्यात पुढच्या पावसाळ्यात नक्कीच होणार आहे। त्याप्रमाणे गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत गावातील जे 4 ठिकाणी आमचं सांडपाणी वाहून जात होतं त्या प्रत्येक पॉईंटला आम्ही मोठमोठे शोच खड्डे खोदून वाहून येणारं पाणी आम्ही त्या शोच खड्ड्यात सोडलं आहे। त्यामुळं गावातलं यावर्षी पावसाळ्यात पडणारा पाऊस आणि ड्रेनेजनं वाहून येणारं पाणी हे सगळं गावातच शोच खड्ड्यात जिरणार आहे। असे आम्ही यावर्षी पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम गावकऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी राबवित आहोत। आमच्या सारोळा ग्रामपंचायतचा यावर्षी 500 जलताराचे खड्डे खोदण्याचा आमचा संकल्प आहे। आज सकाळपासून आम्ही या जलदिनाचं औचित्य साधून आम्ही गावात बराच शेताचा सर्वे केलेला आहे आणि जवळपास आमच्याकडं 100 शेतकऱ्यांची नावाची यादी तयार झालेली आहेत आणि अजूनसुद्धा 2 दिवसात आम्ही हा सर्वे करून या संपूर्ण गावामध्ये 500 जलताराचे खड्डे खोदण्याचा आम्ही संकल्प तयार केला।